नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. राज्य सरकार नुकतंच मोठमोठ्या घोषणा करत आहे. ते लाडकी बहीण योजना असो, लाडका भाऊ योजना असो आणि अन्नपूर्णा योजना असो, यातच राज्य सरकारने आता मुख्यमंत्री बळीराजा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत 5 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज ही दिली जाणार आहे. तर या योजनेसाठी कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचे, कोणकोणते क्रायटेरिया यासाठी राज्य सरकारने ठेवलेले आहेत आणि ही योजनाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे याची ओव्हरऑल ए टू झेड डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, मी असेच योजना रिलेटेड आणि तुमच्या कामाचे माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो. चला तर पाहूया मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतातील शेती ही पावसावर अवलंबून आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, परंतु जागतिक वातावरण बदलामुळे गेल्या काही वर्षात हवामानात अनेक तीव्र बदल होत आहेत आणि याचा डायरेक्ट इम्पॅक्ट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पडत आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कुठलीही तडजोड न करता किंवा जे शेतकऱ्यांना अडीअडचणी येतात त्याच्यावर मात करून शेतकरी कशा पद्धतीने जास्त उत्पन्न घेऊ शकतो योजना सुरू करण्यात आलेली आहे, जिचं नाव आहे शेतकरी मोफत वीज योजना. या योजनेअंतर्गत 5 वर्षापर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज राज्य सरकार देणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना 2024ला मान्यता दिलेली आहे आणि तिला अंमलबजावणी करण्यासाठी याचा JRE लवकर प्रसिद्ध करायला सांगितलेला आहे. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेचा कालावधी जो असणार आहे तो 5 वर्ष असणार आहे. परंतु 3 वर्षानंतर राज्य सरकार याची शहानिशा करेल आणि राज्य सरकारला वाटलं तर पुढे ही स्कीम कंटिन्यू होईल, नाहीतर 3 वर्षापर्यंतच ही स्कीम तिथून थांबवली जाणार आहे, असंही राज्य सरकारने या योजनेच्या उल्लेखमध्ये म्हटलेलं आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, ओव्हरऑल ए टू झेड डिटेल्स आपण आता या योजनेची पाहणार आहोत. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. राज्य सरकारने सुरू केलेली 2024मध्ये राज्यातील सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र असतील. मोफत वीज देणे हा राज्य सरकारचा मोठा हेतू आहे. याच्यासाठी जी अप्लाय करण्याची प्रक्रिया ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं पद्धतीने ठेवण्यात येणार आहे. सध्या यासाठी राज्य सरकारने कुठलीही ऑफिशियल जी वेबसाईट आहे ती प्रसिद्ध केलेली नाही. जसं ही ऑफिशियल वेबसाईट प्रसिद्ध होईल तसं आपण आपल्या चॅनलवर अपडेट घेऊन येणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी काही क्रायटेरिया राज्य सरकारने ठेवलेला आहे. तो म्हणजे तुमच्याकडे जरी 3 HP, 5 HP, 7 HP किंवा 7.5 HPचा शेतीपंप असेल त्यासाठी ही योजना लागू होणार आहे. याच्यावरती जर तुमच्याकडे जास्त HPचे पंप असतील तर त्यासाठी ही योजना लागू होणार नाही. हा क्रायटेरिया अशा पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, किसान कार्ड, लाईट बिल, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो एवढे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. तर या योजनेची जी अर्ज प्रक्रिया ती कशा पद्धतीने होणार आहे यासाठी अजून राज्य सरकारने कुठलीही अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध केलेली नाही आणि नोटिफिकेशनही तसं जारी केलेलं नाही. जसंही आपल्या या संबंधित काही अपडेट येईल तर आपण लगेचच आपल्या चॅनलवर अपडेट घेऊन येणार आहोत. म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर ऑल नोटिफिकेशन असं सिलेक्शन करून ठेवा, जेणेकरून सर्वात पहिले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या.